की गुन्हा म्हणजे फक्त कायदा मोडणं नसून त्या व्यक्तीचा संपूर्ण आयुष्याचा प्रवास आहे. कायदा मोडणं किंवा न मोडणं हा गुन्हा करताना व्यक्ती विचारच करत नाही असं मनुष्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत नसून त्यावेळेला घडणाऱ्या घटनांशी निगडीत आहे. असं गुन्हेगार जन्माला येतो की परिस्थिती त्याला बनवते. झटपट मिळणारा पैसा आहे, झटपट मिळणारी प्रसिद्धी आहे, लॉंग टर्म त्याचं काय होईल हा विचार कमी वयातली मुलं करत नाहीत. एकाच परिस्थितीत वाढलेत, पण एक गुन्हेगारीकडे वळलाय आणि एक नॉर्मल आयुष्य जगतो. तुम्हाला असा एखादा आरोपी आठवतो का की जो भेटलाय आणि त्याच्यामध्ये पश्चाताप किंवा गिल्ट अजिबातच नाहीये? एखादी व्यक्ती एखादा क्राईम करते तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं? म्हणजे राग असतो, सूड असतो, पैसा, पियर प्रेशर. याच्यातलं ज्या वेळेला गुन्हेगार सराईत बनतो आणि खूप वर्ष तुरुंगात राहून येतो बाहेर, त्यावेळेला जर तो थकला तरच गुन्हा करणार नाही असं माझं मत आहे. आणि समज पण तोच आहे, रियालिटी पण तीच आहे आणि गैरसमज पण आहे. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन पॉप्युलरिटी, इन्स्टंट फेम ह्याचा तरुणावर नक्की काय परिणाम दिसतोय आता सध्या? आपण ते प्रीतम आणि पेड्रो ती बघितली मी पण सिरियल, आणि ऍक्च्युली खरं आहे त्याच्यामध्ये जे काही दाखवलं जाते. तुम्ही त्यांच्यात इन्व्हॉल्व जर झाला तर तुम्हाला तो मुलांना एकटेपणा तो येणार नाही. हे फार छोटे गुन्हे असतात की छोटी मुलं घरातून पैसे चोरतात आणि मग बाहेर जाऊन काहीतरी खातात. अशा ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे पुढे मोठा गुन्हेगार होऊ शकतो का? म्हणजे नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या गोडगोडच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याकडे अत्यंत डायनॅमिक अशी व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. मी सर्वप्रथम वैशाली माने, ज्या पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य ह्याच्यासाठी काम करतात, त्यांचं स्वागत करते. मॅम, थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच अवंती. मॅम, मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही जेव्हा हे करिअर निवडलं तर त्याच्यामागे तुमच्या डोळ्यासमोर काय आयडिया होती किंवा काय तुमचा गोल होता की म्हणून तुम्ही हे काम चालू करायचं ठरवलं? मी करिअर ऍक्च्युली हे निवडलं असं फिक्स नाहीये, परंतु जेव्हा आपल्याकडे परीक्षा दिली जाते त्यावेळेला मेरिटनुसार पोस्ट अलॉट होतात. त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टरच व्हायचं होतं, पण DYSP झाले. ही स्टोरी सगळीकडेच सांगितली आहे की पोलीस खात्यात आले. आवड होती, नाही असं नाही. NCC पूर्वी केलेला होता आणि 3 वर्ष NCCचं सर्टिफिकेट केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे युनिफॉर्मची आवड होती, पण सिलेक्शन पण तिकडेच झालं. त्याच्यामुळे ह्या खात्यात आहे. मॅम, तुम्ही जेव्हा ह्या करिअरची सुरुवात केली तर तुमच्या अशी लक्षात राहणारी कुठली केस आहे का? खरं तर ऍक्च्युली 100 ते 150च्या वर आतापर्यंत तपास केलेले आहेत, पण प्रत्येक तपास आणि प्रत्येक घटना ही वेगळी वेगळी असते. आणि सुरुवातीच्या काळात ज्या केसेस असतात, म्हणजे सुरुवातीला खात्यात आपण एंटर केल्या त्या खूप आपल्याला सेन्सिटिव्हिटी फील होतात की ह्या अशा आहेत किंवा तशा आहेत. जसं एक कोल्हापूरचा एक डबल मर्डर होता, ज्याचं घटनास्थळच इतकं म्हणजे ब्रुटल होतं की तिथं बघणं शक्य नव्हतं. तर अशा पण काही घटना बघितल्या. आणि त्याच्यामध्ये मग आणखीन एक त्याच्या वेळेला असं झालं होतं की जिथं ते बॉडी पडली होती एक त्याच्यातली, त्याच्या शेजारूनच त्याची आई त्या मुलाची आली होती आणि गँगवर होतं ते. तर त्याच्या आईने ते बघितलं, पण तो असं पालथा पडला होता, त्याच्यामध्ये तिला कळलं नाही की तो तिचा मुलगाच आहे. आणि आम्ही तिथेच उभे होतो सगळेजण आणि आम्ही बघितलं ते. त्याची आई आली आणि तिला थोड्या वेळाने समजलं की तो तिचा मुलगाच होता. सो दॅट वॉज द सीन. आणि मग त्याच्यात 9 आरोपी होते. आम्ही साधारण 5 ते 6 तासामध्ये आरोपी सगळे पकडले. मी स्वतःच तपास केला, त्याच्यात जन्मठेपेची शिक्षा पण लागली त्यांना. सो ती एक अशी केस आहे की जी ऍक्च्युली लक्षात आहे चांगल्या पद्धतीने. पण मग त्या केसमुळे असा माणसांकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन बदलला का? माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन ऍक्च्युली एखाद्या केसमुळे असं बदलू शकत नाही. वर्षानुवर्ष जेव्हा आपण एखाद्या घटनेला रिपीटेडली बघतो की ही घटना परत परत तशीच घडतीये, पण क्राईम मध्ये पॅटर्न तसा नसतो. क्राईम इज ऍब्सोल्युटली क्राईम. क्राईम मध्ये काय होतं की तुमच्यासाठी रोज एक घटना नवीन असते. मर्डर हा मर्डर जरी असला तरी त्या मर्डरच्या पाठीमागे पण काही घटना असतात, काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुमचं इंटेन्शन असेलच असं नाही, आरोपीचं मोटिव्ह असेलच असं नाहीये, तो तयारीने आलेला आहे असं पण नाहीये, कधी कधी तो स्वसंरक्षणार्थ पण त्यांनी मारलेलं असतं. सो हे झाले काही मोठे क्राईम्स. छोट्या क्राईम मध्ये पण काय असतं, क्रेझीनेस म्हणून सुद्धा काही लोक क्राईम करतात आणि किंवा नजरेत यायचे कोणाच्या तरी, लक्ष वेधून घेण्यासाठी. असे क्राईमचे खूप सारे बिहेवियर पॅटर्न्स आहेत की लोक का क्राईम करतात हे आपण त्या प्रत्येक क्राईमच्या पाठीमागच्या स्टोरीनीच आपण समजून घेऊ शकतो.
ओके. मॅम, असं तुम्हाला एखादा आरोपी म्हणजे तुमच्या निदर्शनास आलाय की जो दिसायला एकदम सामान्य आहे, त्याच्या वागणुकीमध्ये पण काही वेगळे बदल नाही आहेत, पण त्यांनी केलेला जो गुन्हा आहे तो भयंकर आहे, असं असं कुठलं आहे तुमच्या मॅम, नजरेसमोर? मी असे काही आरोपी बघितलेत. मुलं, छोटी छोटी मुलं. एक छोटी मुलगी जिच्याबरोबर अत्याचार झाला होता, ती तर खूपच छोटी 4 वर्षाची होती. आणि तिच्याबरोबर ज्यांनी केले होते ते 6 मुलं होते. त्याच्यातला सगळ्यात मोठा 12 वर्षाचा होता. अरे आणि सगळे त्याच्या खालचे. असे काही पॅटर्न्स बघितलेले आहेत की गुन्हेगारीचा आपण अंदाज लावू शकत नाही की हा नक्की काय पॅटर्न आहे. त्या मुलांना तर माहीत पण नाही की त्यांनी काय गुन्हा केलेला आहे. परंतु काही गुन्हेगार असे असतात जे एज्युकेटेड असतात आणि ज्यांनी म्हणजे ठरवून क्राईम केलेला नसतो. त्यांच्याकडे जेव्हा तो क्राईमचा म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये ते अडकतात, त्याच्यामागे काहीतरी वेगळी स्टोरी असते. जसं माझ्याकडे एक मोकाची केस होती. त्याच्यामधला आरोपी जो होता तो शिकलेला होता, व्यवस्थित डिग्री वगैरे होल्डर होता, पण त्याने खूप हिनस क्राईम केले होते. इवन हायवेला, रस्त्याला लोकांना लुबाडणे वगैरे अशा, तर त्याच्यामध्ये त्याचा पॅटर्नच होता. त्या व्यक्तीला जेव्हा स्टोरी विचारली तेव्हा त्याने असंच सांगितलं की मी आलो होतो नोकरीसाठी, एका ठिकाणी माझ्या मित्राला पकडलं, मलाही पकडलं, मग मी त्याच्यामध्ये अडकत गेलो. सो हे काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक स्टोरीच्या बिहाइंड काही ना काही असतं की ज्याच्यामुळे तो व्यक्ती तशा पद्धतीने वागतो. मॅम, असा एखादा क्षण होता का की त्यावेळेस तुम्हाला जाणवलं की गुन्हा म्हणजे फक्त कायदा मोडणं नसून त्या व्यक्तीचा संपूर्ण आयुष्याचा प्रवास आहे? कायदा मोडणं किंवा न मोडणं हा गुन्हा करताना व्यक्ती विचारच करत नाही, असं माझं मत आहे. जेव्हा तुम्ही एखादा गुन्हा करायला प्रवृत्त होता त्यावेळेला तुम्हाला हे माहितीच नाहीये की तुम्ही ऍक्च्युली काय करताय. जरी आपण म्हणतो कायद्यात असा नियम आहे की तुम्हाला सगळे कायदे माहिती आहेत असं समजून जाऊन तुम्ही गुन्हा करता म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात, असं एक क्राईमची थेरी मांडली जाते. परंतु व्यक्ती जेव्हा एखाद्या वेगळ्या माइंडसेटमध्ये असतो, म्हणजे एखादी घटना करतो, जेव्हा तो म्हणजे ह्याच्यातला नाहीये, सराईत गुन्हेगार नाहीये, पण एखादा गुन्हा त्यांनी केला, त्यावेळेला त्याची मानसिकता नसते ते समजण्याची. त्याच्या समोर काय घटना घडलेली आहे आपण सांगू शकत नाही. जसं मी उदाहरण देतो तुम्हाला की रस्त्यात मारामारी झाली, गाडी एकमेकांना टच झाली, मारामारी झाली. आता गुन्हा करण्याचा उद्देश नाहीये, पण पुढच्या व्यक्तीची रिॲक्शन काहीतरी वेगळी आलेली आहे. तो व्यक्ती अचानकपणे काहीतरी वेगळीच गोष्ट करतो जी ह्या अलीकडच्या माणसाला पण अपेक्षित नसते. अशा वेळेला घटना पण घडून जाते, गुन्हाही घडून जातो, पण तो गुन्हा करण्याचा कुणाचाच उद्देश नसतो. ना ह्या गाडीवाल्याचा असतो ना त्या गाडीवाल्याचा असतो. पण कधी कधी अशा छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा मर्डर पण होतात. त्याच्यामुळे क्राईमचा पॅटर्न हा मनुष्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत नसून त्यावेळेला घडणाऱ्या घटनांशी निगडीत आहे, असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. ओके. गुन्हेगार जन्माला येतो की परिस्थिती त्याला बनवते? मी जसं आत्ता म्हटलं तसं की गुन्हेगार फॅमिलीत समजा एखादा मुलगा जन्माला आलेला आहे तर एकतर तो गुन्हेगार बनेलच अशी शक्यता आहे, 90% शक्यता आहे. कारण त्याच्यासाठी यश मिळवण्याचा मार्ग किंवा प्रसिद्ध होण्याचा मार्ग, पैसा कमवण्याचा मार्ग हा गुन्हेगारी आहे, कारण त्याच्या कुटुंबात तेच चालत आलेलं आहे. म्हणून तो जन्माला येताना गुन्हेगार नाहीये, पण परिस्थिती त्याच्या आजूबाजूला जशी आहे, त्याचं सोशल डेव्हलपमेंट कशी झाली, कुठल्या वातावरणात तो मोठा झाला, त्याच्यानुसार त्याचा क्राईमचा पॅटर्न आहे की एज्युकेशनचा पॅटर्न आहे. आपण म्हणतो गवयाचं मूल हे सुरात गातं, बरोबर. पण जरुरी नाहीये की क्राईम करणाऱ्याचं मूल पण क्रिमिनल बनेलच. परंतु जर त्याच्यासमोर परिस्थिती अशी आली की आता जसं काही गुन्हेगारी जमाती डिक्लेअर केलेल्या होत्या पूर्वी ब्रिटिशांनी, त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी काही पर्यायच नव्हता. कसे येणार ते, कारण ते डिक्लेअर्ड क्रिमिनल्स आहेत. मग अशा वेळेला त्यांना तोच एक मार्ग घ्यावा लागतो जो त्यांच्या दृष्टिकोनातून राजमार्ग आहे. आपल्या दृष्टिकोनातून तो एक क्राईमचा मार्ग आहे, पण त्यांच्यासाठी तो राजमार्ग असू शकतो कारण त्यांना समाज त्याच मार्गातून ऍक्सेप्ट करणार आहे. तुम्हाला अशी एखादी केस आठवते का की जिथे बालपण, कुटुंब किंवा अपब्रिंगिंग याचा गुन्हेगारीवर स्पष्ट परिणाम दिसला? अशी एखादी केस आहे का? असे खूप एरियाज आहेत जिथं क्रिमिनल्स राहतात आजूबाजूला, ती मुलं तेच बघत मोठी होतात. बरोबर. आणि मग आता काय झालं, सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर खूपदा काय होतंय, जे क्रिमिनल्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, जे तुरुंगात जाऊन आलेत, बाहेर आलेत, तर ते मीडियावर अकाउंट काढतात आणि मग त्यांचे फॉलोअर्स वाढतात. मग तो एक क्रेझीनेस आहे. गाड्या घेऊन फिरतात, काहीतरी वेगळेच कपडे घातलेले आहेत, त्यांना वाटतं की अरे हे म्हणजे लाईफ असू शकतं. अशा टाईपला बघून सुद्धा मुलं इन्फ्लुअन्स होतात. किंवा त्यांना वाटतं की दादा बनणं, भाई बनणं, बॉस बनणं हे खूप इझी मार्ग आहे. कमी वयामध्ये अभ्यास वगैरे करून कुठल्या तरी मोठ्या पदावर जाणं, ह्याच्यासाठीचा जो कष्ट घ्यायचंय त्याच्याऐवजी त्यांना हा मार्ग जास्त सोपा वाटतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तिथं झटपट मिळणारा पैसा आहे, झटपट मिळणारी प्रसिद्धी आहे.
लॉंग टर्म त्याचं काय होईल हा विचार कमी वयातली मुलं करत नाहीत. असंही तुमच्या निदर्शनास आलं असेल ना, की एकाच परिस्थितीत वाढलेत, पण एक गुन्हेगारीकडे वळलाय आणि एक नॉर्मल आयुष्य जगतोय किंवा चांगलं काहीतरी त्यांनी करिअर सेट केलंय. तर असे पण दाखले आहेत आपल्यासमोर? कसं आहे माहिती आहे का मॅम, मी जनरली म्हणजे स्वतः मास्टर्स इन लॉ केलेलं असल्यामुळे माझ्याकडे त्या थेरीज आहेत की गुन्हेगारांकडे त्याच नजरेतनं बघणं योग्य नाहीये की ते कुठल्या फॅमिलीतनं आले किंवा त्यांनी काय केलं. मला तर बरेचदा गुन्हेगारांबद्दल सहानुभूती वाटते, कारण त्यांची मेंटॅलिटी जर आपण बघितलं तर कुणालाच आवडत नाही की आपण गुन्हेगार बनावं किंवा आपण तुरुंगात जाऊन राहावं. तर त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा असं होऊ शकतं की मी एक उदाहरण देईन की माझ्याकडे एक केस होती, त्याच्यामध्ये एका मुलाचाच मर्डर झाला होता. 35 वर्षाचा युवक होता आणि खूप ब्रुटल मर्डर होता तो, पण घरापासून लांब नेऊन त्याची बॉडी पोत्यात वगैरे बांधून टाकलेली होती. त्याच्यामध्ये त्याच्या घरच्यांना संशयित म्हणून अटक केलं होतं आम्ही, आणि दोन्ही बायकाच होत्या. त्याच्यात एक त्याची आई होती आणि दुसरी त्याची वहिनी होती. तर तो क्राईम त्यावेळेला मी तिथं असेपर्यंत ओपन झालेला नव्हता, कोणी केला. परंतु अशा वेळेला मग आपण हा विचार करतो की तो गुन्हेगार होता स्वतः, त्याने एक 376 केला होता, म्हणजे रेपचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. त्याच्यानंतर तो तडीपार झाला होता. सो मेनी थिंग्स वेअर देअर, पण त्याच्या घरचे तर गुन्हेगार नव्हते. पण मग त्याचा मर्डर का झाला, कोणी केला, हे प्रश्न कुठेतरी अनुत्तरित राहतात आणि आपण नाही सांगू शकत की व्यक्ती कुठल्या वेळेला काय करते. हुंडाबळीच्या घटना जर आपण बघितल्या तर हुंडाबळीमध्ये जेव्हा एखाद्या सुनेला मारलं जातं त्यावेळेला ते गुन्हेगार थोडी असतात फॅमिलीतले लोक, म्हणजे गुन्हेगार पॅटर्न मधून आलेले नसतात, ते नंतर गुन्हेगार बनले. परंतु त्यांच्या त्यावेळेला विचार नव्हता गुन्हेगारी फॅमिलीत यायचा किंवा प्रसिद्धीसाठी किंवा कशासाठी त्यांनी ते केलेलं नाहीये. ती एक समाजाची जडणघडण आहे, समाजाची मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी मानसिकता आहे. परंतु कुठेतरी मग तेच एक पॅटर्न बनला होता की हुंडाबळी होऊ शकतो आणि मग त्याच्यातून मग मुलींचं पण लाईफ कुठेतरी थ्रेटनिंग व्हायला लागलेलं होतं. असा हा जो पॅटर्न आहे तो सोसायटी कधी कधी डेव्हलप करते स्वतःहून त्याच्या वागण्यातून सोसायटीच्या. सो दिस इज लाईक ओके. तुम्हाला असा एखादा आरोपी आठवतो का की जो भेटलाय आणि त्याच्यामध्ये पश्चाताप किंवा गिल्ट अजिबातच नाहीये? बहुतांशी आरोपींमध्ये नसतो मॅम पश्चाताप किंवा गिल्ट. ते पुढं बाहेर कसं पडायचं ह्याच्यातून, वकील कोण लावायचे ह्याच्याच प्लॅनमध्ये असतात आणि त्यांच्याकडे तो विचार करायला टाइम पण नसतो की आम्ही आता हा विचार करत बसू. सो मी तर नाही असे कुठले आरोपी बघितले की ज्यांना पश्चाताप झालेला आहे. पण मग शिक्षा झाल्यानंतर पण पश्चाताप झाला किंवा गिल्ट आला? आपल्याकडे कसं आहे मॅम की केस चालायलाच एवढी वर्ष लागतात, त्या दरम्यान ते तुरुंगातच असतात बरेचदा. जे मोठे गुन्हे केलेले लोक असतात ते आतमध्ये बसून बसून तयार होतात, आणि तयार होतात म्हणजे काय होतात की त्यांचं माइंडसेटच तसा बनतो की ठीक आहे आत राहिलो तरी सगळं व्यवस्थितच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. उलट बाहेर आलं तर लोक घाबरतात आपल्याला. तर तो त्यांचा गुन्हेगारीकडे जाण्याचं मग आणखीनच मानसिकता बनत जाते. म्हणजे माझ्याकडे मी एका कोर्ट केसमध्ये गेले होते साक्ष द्यायला माझी, तर ते 9 आरोपी होते त्याच्यामध्ये. त्याच्यातल्या मग मी आता खूप वर्षांनी त्यांना बघितलं होतं, सो मी त्यांना बघायला गेले की 9 वर्षांनी बघितलं तर ओळखायला तर पाहिजे त्यावेळेचे गुन्हेगार. मी बघायला गेले त्यांना, तर ती जी छोटी छोटी मुलं होती, म्हणजे मुलं म्हणजे मायनर नव्हती, मेजर होती, पण ते पुरुष बनले होते. 19 वर्षाचे होते. तर त्यांना बघितल्यानंतर मी पहिल्यांदा ओळखलं नाही, तर ते सगळेजण मला जय हिंद करत होते. सो मी सरप्राईज झाले की दे वर ट्राईंग टू इम्प्रेस मी की आम्ही तुरुंगात राहून पोलिसांकडे बघून जय हिंद वगैरे शिकलोय. सो त्यांच्या दृष्टिकोनात मग त्यांना कुठलं काय पश्चाताप आहे, दे वर एन्जॉईंग देअर लाईफ. इट्स लाईक दॅट असं मला दिसतंय. आणि मला असं वाटलं होतं की ते खूप खचलेले असतील किंवा नो, नथिंग लाईक दॅट. दे वर हॅपी. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण आत्ता बघतोय किंवा बोलतोय की गुन्हा झालाय, गुन्हा साबित झालाय आणि शिक्षा झाली आहे, पण असंही आहे का, अशी कुठली आहे का की परिस्थितीमध्ये गुन्हा घडलाय पण ती व्यक्ती मुळात गुन्हेगार नव्हती, अशी कुठली घटना तुम्हाला आठवते का? की हा, म्हणजे एक घटना होती माझ्याकडे अशी की जो गुन्हेगार नव्हता तो व्यक्ती, त्याला अडकला होता तो, त्याला त्याच्यामध्ये नंतर तो बाहेर पण पडला. पण नंतर मला कळलं की परत तो त्याच पॅटर्नकडे गेलेला आहे. मे बी त्यावेळेला नसेल तो इन्व्हॉल्व, पण असू शकतो. पण मग समजा चुकीच्या आरोपांखाली अटक झाली आहे म्हणून मग मानसिकतेवर परिणाम होतो का? म्हणजे अशा गुन्हेगार नाहीये. आता जे तुम्हाला जो तुमचा क्वेश्चन आहे हा जनरली टीव्ही सिरियल्स मधला आहे. म्हणजे असं होत नाही की चुकीचे आरोपी अटक झालेले आहेत. कधी कधी मिसचिफ केला तर होऊ शकतो, जसं की परवाची एक घटना होती. परंतु बहुतांशी वेळा
पूर्ण तपासाअंतीच आरोपी अटक होतात अटक. आणि मग त्यांच्यावर ते आमच्याकडे पुरेसे पुरावे असतात. सो एखादी रेअर घटनेवरून आपण ते कॅल्क्युलेशन नाही करू शकत. मला पुढचा प्रश्न विचारायचा होता की सायकोलॉजिकल पॅटर्न्स तुम्ही असे काही बघितलेत का? म्हणजे वेगवेगळे गुन्हे आहेत, पण एक सायकोलॉजिकल पॅटर्न आत्ताच आपल्याकडे घडलेली घटना की जिला आता न्यायालयाने पण हे केलेलं आहे की फाशीची शिक्षा दिली. तर त्या माणसाच्या ह्याच्यावर ऑलरेडी एक गुन्हा होता, त्याला अटक झाली होती, मग तो बेलवर बाहेर होता आणि त्यांनी परत रिपीट सेम गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या छोट्या बाळाचा पण म्हणजे जीव गेलेला आहे. तर ह्याचे सायकोलॉजिकल काही पॅटर्न्स असतात का? सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये ह्या लोकांना तर आपण विकृतच म्हणतो. सो दिस इज नॉट अ पॅटर्न ऑफ गुन्हेगारी. हे विकृत लोक आहेत. हे विकृत आहेत. हे किती वेळा बाहेर आले, किती वेळा आत गेले तरी ते त्या पद्धतीने वागणार आहेत. आता राहिला मुद्दा की तो तर अशिक्षित माणूस आहे जो होता, त्यांनी केलं त्या पद्धतीने. माझ्या तर ठिकाणी मी एक 37 वर्षाचा पुरुष ज्यांनी छोट्या बेबीवर अत्याचार केला होता 11 महिन्याच्या. अँड दॅट वॉज द रिअल केस. त्याच्यात मीच आयो होते आणि त्याच्यातही शिक्षाच झालेली होती आरोपीला जन्मठेपेची. पण गुन्हेगारी पॅटर्न मी जसं म्हटलं ना की विकृत लोक समाजामध्ये आहेत आणि विकृत लोक कुठल्याही प्रकारचा गुन्हा करायला मागे पुढे बघणार नाही. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या लोकांना समजत नाही की ते ऍक्च्युली गुन्हा करतायत. म्हणजे मी एक इंजिनियर होता, त्यांनी तर 3 बायका मारल्या होत्या. त्याच्या पहिल्या म्हणजे तो लिटरली तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे आणि ही वॉज कोल्ड ब्लडेड आणि तो माइंडनी एवढा स्ट्रॉंग होता, स्ट्रॉंग हेडेड पर्सन. आम्ही त्याला एवढं विचारलं, तो काही ओपन नाही झाला. पण अशा व्यक्ती आहेत की ज्या एज्युकेटेड आहेत. आता हा तर माणूस अनएज्युकेटेड आहे, पण एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा हा पॅटर्न बघतो आम्ही की त्यांची मानसिकता आहे गुन्हा करण्याची आणि तो मॅनेजही करण्याची. मॅनेज म्हणजे काय की त्यांना एक ते थ्रिल वाटतं की मी ह्याच्यातून पण बाहेर पडतो, त्याच्यातूनही बाहेर पडू शकतो. सो दिस इज समथिंग रिलेटेड टू देअर मानसिकता. म्हणजे त्यांना काय वाटतं त्या वेळेला, एक पचला मग दुसरा, मग दुसरा पचला तर तिसरा, ह्या पद्धतीने ते त्या पॅटर्नमध्ये अडकत जातात आणि मग तो पॅटर्न ब्रेक करणं सिस्टीमला पण अवघड जातं आणि त्या लोकांना स्वतःला पण अवघड जातं. त्यामुळं असे बिहेवियरल पॅटर्न्स आपण बघतो की ज्या लोकांना सिमिलर पॅटर्नमध्ये गुन्हे करायला आवडतात आणि त्याच्यातूनच मग ह्या टोळ्या तयार होतात. एखादी व्यक्ती एखादा क्राईम करते तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं? म्हणजे राग असतो, सूड असतो, पैसा, पियर प्रेशर, याच्यातलं एव्हरीथिंग, एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे छोट्या मुलांना वाटत असतं की हा पण करतो तर मी पण करू. जसं की तुम्ही आता बघितलं असेल की कमी वयाची मुलं गुन्हे करतात. त्यांना कारण भविष्याचा काही अंदाजच येत नाही किंवा तेवढं नॉलेजच नसतं. मग ही कमी वयाची मुलं इन्व्हॉल्व्ह होतात टोळ्यांमध्ये. दुसरं काय होतं की पैसा पटकन पैसा मिळतो, झटपट पैसा मिळतो. त्याच्यामध्ये गाड्या मिळतात, गळ्यात चेन बिन घालून फिरतात. दॅट इज द पॅटर्न टू बी विजिबल इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल. तो एक झाला. त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की एक गुन्हा केल्यानंतर आपल्याला समाजामध्ये पण एक मानसन्मान आहे आणि आपण कुणाशी पण बोलू शकतो, भेटू शकतो. सो दिस इज समथिंग रॉंग पॅटर्न विच दे आर फॉलोईंग. पण तो रॉंग पॅटर्न त्यांच्या दृष्टिकोनातून राईट असतो, कारण त्यांना मुख्य प्रवाहामध्ये ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळालेल्या नाहीयेत. जसं की त्यांच्या फॅमिलीतून त्यांना जो सपोर्ट मिळाला पाहिजे, त्यांच्या फॅमिलीतून त्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे, ते मिळालेलं नाहीये. सिस्टीमकडून मिळालेलं नाही, समाजाकडून मिळालेलं नाही. अशा वेळेला व्यक्ती जर का एखाद्या गुन्हेगारी पॅटर्नकडे वळला गेला तर त्याच्या दृष्टिकोनातून तो गुन्हेगारी पॅटर्न नसून एक त्याचा सर्व्हायवल मोड आहे. सो दॅट इज द थिंग. असं तुम्ही बघितलंय का की एखादी गंभीर गुन्हा केलेली व्यक्ती पण बदलली आहे आणि ती थोडी चांगल्या प्रवाहात आली, असं दिसलंय तुम्हाला? ज्या वेळेला गुन्हेगार सराईत बनतो आणि खूप वर्ष तुरुंगात राहून येतो बाहेर, त्यावेळेला जर तो थकला तरच गुन्हा करणार नाही असं माझं मत आहे. की वयाने थकला असेल आणि आता त्याच्यात कपॅसिटीज नाही आहे, देन ओनली ही कॅन बी आउट ऑफ क्राईम. अदरवाईज देर इज नो एनी चान्स. वेन एव्हर यू विल गेट अ चान्स यू विल अगेन जम्प इन टू द सेम पॅटर्न. अपॉर्च्युनिटी मिळाली की घेतातच. सामान्य लोकांचा गुन्हेगारीविषयीचा सगळ्यात मोठा गैरसमज कुठला? की गुन्हेगार कधी बदलत नाही.
आणि समज पण तोच आहे, रियालिटी पण तीच आहे आणि गैरसमज पण आहे. बदलू पण शकतात, नाही असं नाही. पण समाजाची मानसिकता आहे का त्यांना मुख्य प्रवाहात घेण्याची? आज एखादी महिला आली, तुरुंगात होती ती 5 वर्ष, तिने एखादा काहीतरी मोठा गंभीर गुन्हा केलेला आहे, तिला नॉर्मल ठिकाणी नोकरी मिळणार नाही, कॅरेक्टर व्हेरिफिकेशननुसार तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, ती शिक्षा भोगून आली आहे. अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये जॉब देणार आहे का? नाही देणार आहे. तर समाजाने त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करण्याच्या पेक्षा पहिल्यांदा ते पण समाजाबद्दल काय विचार करतात हा विचार केला पाहिजे. आणि आपण त्यांना काय देतो समाज म्हणून? आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही. त्या समाजामध्ये जिथं सॉफिस्टिकेटेड लोक राहतात, ज्यांना वाटतं की एक चाकोरीबद्ध आयुष्य जगणं हे म्हणजेच समाज आहे आणि आम्हीच त्याचे खरे प्रतिनिधी आहोत. परंतु असं नाहीये. जे बाकीचे पण लोक आहेत, गुन्हेगार जरी असले तरी ते समाजाचा भाग आहेत. मग अशा लोकांना तुम्ही तुमच्या प्रवाहामध्ये घेणार आहात का मिक्स करून? किंवा एखादा गुन्हेगार आला, तुमच्या मुलाचा मित्र झाला, मुलीची मैत्रीण झाली, तुम्ही ऍक्सेप्ट करणार का त्यांना फॅमिलीमध्ये? नो, यू आर नॉट गोइंग टू डू दॅट. कारण का तुम्हाला माहिती की तो गुन्हेगार आहे, तुम्ही त्याच्यावर एक शिक्का मारलेला आहे. समाजच त्यांना पहिल्यांदा ऍक्सेप्ट करत नाही आणि समाज त्यानंतर म्हणतो की गुन्हेगार कधी बदलत नाही, कारण तुम्ही त्यांना बदलण्याची संधी देत नाही. सो हे दोन्ही बाजूनी आहे. तुम्हाला या 10-15 वर्षामध्ये गुन्हेगारीच्या याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का? की पॅटर्न बदललेत किंवा काही मोठे बदल झालेले जाणवत आहेत का? की आधीचे गुन्हे आणि आताचे गुन्हे? पूर्वी जे रस्त्यावर गुन्हे घडत होते ते आजही रस्त्यावर घडतातच. पण पूर्वी सायबर क्राईम्स नव्हते. सायबर क्राईम नव्हते. त्याच्यानंतर तुमचे आता डिजिटल अरेस्ट तुम्ही बघताय किंवा मोबाईलवर OTP क्राईम्स आहेत. हे जे आता पडद्या आड राहून गुन्हेगारी जी चालू झालेली आहे, ही अशी विजिबल गुन्हेगारी नसल्यामुळं आपल्याला तो पॅटर्न मोडून काढण्यासाठी काही स्पेशलाइज्ड एज्युकेशन घ्यावं लागतं पोलिसांना पण. तर आपण त्या एक्सपर्ट माध्यमातून ते गुन्हे शोधून काढू शकतो. जो आपला ट्रॅडिशनल पॅटर्न आहे की रस्त्यावर लोक मारतात एकमेकांना, त्याच्यात तर पोलीस एक्सपर्ट आहेत, ते त्याच्यामध्ये तपास करूच शकतात. परंतु कुठेतरी आता हे जे AI जग आहे, आता काय झालं की छोटी छोटी मुलं ही जन्मापासून गॅजेट्स बघतात. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता आत्ताच्या नॉर्मल लोकांपेक्षा इतकी फास्ट आहे, कदाचित आपल्याला ती गोष्ट कळणार पण नाही जी गोष्ट ते करतायत. तो पॅटर्न पर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. आजकाल जर तुम्ही बघितलं 2022 नंतर तर जग इतकं बदललेलं आहे की त्याच्याशी कोपअप करण्यासाठी खूप काही करावं लागेल. देन ओनली यू कॅन बी इन टू दॅट ॲज अ पोलीस ऑफिसर सुद्धा. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन पॉप्युलॅरिटी, इन्स्टंट फ्रेम ह्याचा तरुणावर नक्की काय परिणाम दिसतोय आता सध्या? सोशल पॉप्युलॅरिटीमध्ये तुम्ही बघत असाल की अनेक गुन्हेगारांनी स्वतःचे अकाउंट्स काढलेत, त्याच्यावरती त्यांचे टाकतात, म्हणजे धतिंग थोडक्यात जे आपण म्हणतो त्या पद्धतीचे व्हिडिओ टाकतात. किंवा एखादा गुन्हेगार सुटला तर त्याची मिरवणूक काढली जाते. ह्या सगळ्याचं एक पॅटर्न असा बनतो की पुढे जाऊन आपणही असं काहीतरी करावं, हे एक इन्फ्लुएन्स मनामध्ये लोकांच्या तयार होतं. म्हणून मग ते पिस्टल हातात घेऊन ते जे व्हिडिओ बनवतात, समथिंग लाईक दॅट. क्रेझी ऑर बट बी विजिबल इन एनी वे. दॅट इज द मीन्स वे ऑफ टू बी इन फ्रंट ऑफ सोशल मीडिया. आणि ते बघून बघून मग बाकीचेही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला बघतात. तुम्हाला असं वाटतं का की थोडंसं म्हणजे आता एक नवीन सिरीज आली आहे, तर त्याच्यामध्ये तो पोलीस हेच असतो, पण त्याची काहीतरी ट्रान्सफर होते आणि त्याची ट्रान्सफर होते ह्याच्यामध्ये सोशल मीडिया, आणि त्याला काही ते येत नसतं. पण त्याला एक केस अशी येते की एक मुलगा हरवला आहे, अधीक्षकाचा का कोणाचा तरी, आणि मग तो ते शोधायचा प्रयत्न करतो. तर एक भारतामध्ये बॅन झालेला गेम आहे, त्या गेमच्या मार्फत तो खेळत असतो आणि छोट्या मुलांनी सुसाईड पण केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर मग अशा वेळेस पालकांनी ह्या सायन्स कशा ओळखायच्या की आपल्या घरामध्ये आपली मुलं काय करतायत, किंवा असं काही त्यांच्यामध्ये वेगळे बदल जाणवतात का मुलांमध्ये? हो, नक्की जाणवतात. आपण ती प्रीतम आणि पेड्रो ती बघितली मी पण सिरियल. आणि ऍक्च्युली खरं आहे त्याच्यामध्ये जे काही दाखवलं जाते. तर कधी कधी काय होतं, छोटी मुलं, तर त्याच्यात जो मुलगा ज्या वयाचा दाखवलेला आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून आपला मुलगा इतकं छान गॅजेट चालवतोय हेच पहिल्यांदा खूप क्रेझी असतं की एवढं फास्ट गेम मला पण खेळता येत नाही पण माझा मुलगा खेळतो. अनेक घरांमध्ये ही एक मानसिकता असते. मी काय करते, जनरली मी म्हणजे माझा मुलगा लहान होता तेव्हापासून गेम्स चालू झाले होते, तर मी त्याचे सगळे गेम खेळायचे. मी मानसिकता समजून घ्यायची की नक्की याच्या मागे काय मानसिकता आहे, आणि मग हळूहळू मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत गेले की बघ मी पण आज ही लेवल केली पार, तू पण आज ही लेवल पार केली.
तुम्ही त्यांच्यात इन्व्हॉल्व जर झाला तर तुम्हाला तो मुलांना एकटेपणा तो येणार नाही. मग मुलं काय करतात, बाहेर कुठेतरी साथीदार शोधतात की मग त्याच्यातून अशा प्रकारचा तो ब्लू व्हेलचा आहे. आपल्याकडे ते पण माहिती की अजून पण काही लोकांबरोबर तशी घटना घडली, रिअलमध्ये पण घडली. रिअलमध्ये पण त्या गेमच्या माध्यमातून अनेकांनी सुसाईड मुलांनी केले आहेत आणि त्याच्यात मोठ्या पण लोकांची मुलं आहेत. दॅट इज द फॅक्ट. तर अशी जेव्हा घटना घडते ना, त्यावेळेला पालकांना त्याचं नॉलेज नसणं किंवा पालक स्वतःच्या जगात असणं आणि मुलं क्रेझी होतात ते बघून पालकांना भारी वाटणं, हे जे भारी वाटणं आहे ना की अरे माझा मुलगा तर कसला जबरदस्त खेळतो. आता त्याच्यात जे दाखवलं त्यांनी की तो मुलगा लिझार्डचा गेम खेळत असतो, तो हाऊ फास्ट ही वॉज डुईंग दॅट. करेक्ट. त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना ही पॅटर्न लक्षात यायला पाहिजे होता की तो गुन्हेगार नाहीये, बट दिस इज समथिंग ॲबनॉर्मल. आणि मग तो कुठं कट करायचा हे आई वडिलांना कधी कळणार, जर आई वडील खरंच त्याच्यात हुशार असतील तर. आता त्याच्यात तो मुलगा मंत्र्याचा मुलगा दाखवलाय. ऑब्व्हियसली मंत्र्याला वेळ नाहीये बघायला, बट त्याची आई जी आहे ती घरातच आहे आणि तो तिच्याच फोनवर गेम खेळतोय. पण तिला त्याचं नॉलेजच नसणार आहे त्या गेमचं. दॅट्स वाय इट हॅपन. बरोबर. नॉलेज प्राप्त करणं आणि मुलांच्या जगामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करणे खूप महत्वाचं आहे आणि ते आईने करावं असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी केलेलं आहे ते. माझ्या मुलांना जे आवडतं, माझ्या मुलांना खायला जे आवडतं ते मी स्वतः बनवते. माझ्या मुलांना जे पण, मी जसं गेमचं उदाहरण दिलं, आय ऑलवेज यूज टू प्ले हिज गेम, कारण मला समजलं पाहिजे काय करतो. एक्झॅक्टली. बरोबर. पण मॅम असे काही वॉर्निंग साईन्स तुम्ही सांगू शकाल का की पालकांनी ह्या वॉर्निंग साईन्स बघून तरी ऍक्ट करायला पाहिजे, असं काही तुम्ही सांगू शकाल काही पर्टिक्युलर सिम्पटम्स आपण म्हणतो? मी सांगते तुम्हाला की गेम जो असतो ना तो क्रेझी बनवतो माणसाला. मी पण एक गेम खेळायचे ना त्यावेळेला माझ्या माइंडमध्ये मी इतकी फास्ट असायचे. तेच पॅटर्न तुम्ही मुलांमध्ये ऑब्झर्व करू शकता 100% की मुलं किती वेळ एकटी राहत आहेत, त्यांच्याच रूममध्ये किती वेळ राहत आहेत. तर मोठ्या फॅमिलीजमध्ये तर प्रत्येकासाठी सेपरेट रूम असतात, बट देन यू हॅव टू काउंट द थिंग की ते किती वेळ रूम मध्ये राहतात. सो त्यांच्याबरोबर टाइम काहीतरी घालवा तुम्ही. त्यांना स्वतःबरोबर थांबायला लावा. त्यांनी कमीत कमी दिवसातले 2 तास तरी तुमच्याबरोबर व्यतीत केले पाहिजे. माझे लहान बेबी, म्हणजे मोठी मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा एक डॉक्टर होते, त्यांनी मला सांगितलं होतं की बाळाला सारखं घेऊन नाही बसायचं, त्याला 2 तास तरी लांब ठेवा स्वतःपासून. आता अशी सिच्युएशन उलटी आहे, 2 तास तरी घेऊन बसा. सो वयाप्रमाणे तुमच्या गरजा बदलतात आणि वयाप्रमाणे तुमच्या बिहेवियरल पॅटर्न पण तुम्हाला चेंज करावा लागेल. ओके. नकळत पालक किंवा कुटुंब अशा कोणत्या चुका करतात की ज्यामुळे मुलं गुन्हेगारीकडे वळतात? पालक काय चुका करतील खरं सांगू नाही शकणार मी. का तर पालकांची भूमिका खरं आपण चुकीची नाही म्हणू शकत. त्याचं एक रिझन आहे की आज पालकांनी पैसे कमवले भरपूर, ठीक आहे, तर मुलांना ते पाहिजे सगळं. इन केस मुलांकडे लक्ष द्यायचंय म्हणून पालकांनी स्वतःला सॅक्रिफाईस केलं, मदर घरात थांबली, डबल इन्कम नाही केला, अशा वेळेला काय की त्यांना काही त्यांच्या गरजा सॅक्रिफाईस करायला लागतील. मग फ्रेंड्सनी गरजा पूर्ण केलेल्या आहेत. एनिवे कुठेही तुम्ही जा, पालकांना दोष देताना मुलं स्वतःच्या चुकीच्या गोष्टींसाठी पालकांना दोष देऊ शकतात, पण पालकांनी कुठला निर्णय कुठल्या कारणासाठी घेतलेला आहे हे आपण तेव्हा नाही सांगू शकत की का केले त्यांनी हे. जसं की मी असं बघितलं की तो आपला जो विश्वविक्रम करणारा गुकेश आहे, बुद्धिबळ खेळणारा, त्याच्या वडिलांनी त्याचा जॉब सोडलेला होता त्यांचा सुरुवातीलाच, कारण मुलाचं पॅशन बघून. पण त्यांच्या मुलांनी चांगलं काहीतरी केलं. पण आपली समजा अशी काही फॅमिलीज असतील ज्याच्यामध्ये ती मुलं म्हणतील मला आयफोन पाहिजेच, मग तुम्ही का नाही घेऊ शकत? माझ्या मुलाचे मित्राचे वडील तर घेऊन देतात, मित्राच्या आईने घेऊन दिलेला आहे. मी अनेक कुटुंब अशी बघितलीत अवंतिका, ज्याच्यामध्ये मुलं आईला असं म्हणतात मोठं झाल्यानंतर, तू काय केलंस लाईफमध्ये? काहीच नाही करू शकलीस तू. माझ्या नात्यामध्ये मी बघितलेले आहे. तू बघितलंस का बाकीच्या बायका काय करतात? तू बघितली तर हाऊसवाईफ राहिली, तुझ्याबद्दल वडील बोलतात ते बरोबरच आहे, तुझी काही लायकी नाहीये, असंही बोलणारी मुलं मी बघितलेली आहेत. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आई वडील कुठल्या वेळेला काय डिसिजन घेतात आणि मुलं त्याचा काय अर्थ लावतात हे डिपेंड्स आहे. कधी कधी श्रीमंत घरातली मुलं म्हणतात आम्हाला नकोच होतं हे सगळं, तुम्हीच पैशाच्या मागे जात होता, आम्ही कुठं मागितलेलं, आम्हाला तर वेळ पाहिजे होता. सो दिस इज अगेन की आपण बघतो की पॅटर्न आहे हा, तो त्या परिस्थितीवर डिपेंड आहे. तुमच्या असं कधी लक्षात आलंय की म्हणजे हे फार छोटे गुन्हे असतात की छोटी मुलं घरातून पैसे चोरतात आणि मग बाहेर जाऊन काहीतरी खातात, आणि मग त्याच्या मागचं कारण असतं की पिअर प्रेशर, की बाकीचे खात आहेत आणि आपल्या आई बाबांनी पैसे दिले नाहीत म्हणून पैसे चोरले जातात. तर
अशा ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे पुढे मोठा गुन्हेगार होऊ शकतो का? म्हणजे एक खूप नाही, मला छोटीशी गोष्ट आहे ही लहानपणची. कशी गोष्ट आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आई वडिलांनी जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर मुलं ते चेंज करतात. ती खूप, ते फक्त छोटंसं क्रेझी हे आहे, दुसऱ्यांसाठी नाही करत, पिअर प्रेशर म्हणून नाही, पण तेच पैसे घेऊन मुलांवर दुसरा उडवत असतील नेऊन, दॅट इज समथिंग डिफरंट, की समाजाला दाखवण्यासाठी. ओके, दॅट पॅटर्न शुड बी ऑब्झर्व देन. तुमच्या अनुभवातून कोयता गँग किंवा अशा काही हल्ली गँग झाल्यात, टोळ्या झाल्यात, त्याच्यामध्ये तयार होण्याची काय कारणं असतील? काय प्रमुख कारणं आपण म्हणू शकतो? टोळी हा शब्दच मुलांना खूप भारी वाटतो. मुळात कुठल्या तरी टोळीचा मी सदस्य आहे, कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे. इट इज लाईक दॅट, की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी सदस्य आहे, क्रियाशील सदस्य आहे, मी पक्षाचं काम करतोय. तसे हे त्यांचे पक्षच आहेत, की मी टोळीचा सदस्य आहे, माझा जो प्रमुख आहे तो जबरदस्त आहे. मग मला टोळीचा प्रमुख होण्यासाठी काय करावं लागेल? तर मला कोयता गँगमध्ये सामील व्हावं लागेल, मला कोयता चालवायला शिकलं पाहिजे, किंवा मला गाड्या फोडल्या पाहिजेत. मधल्या काळात ते खूप क्रेज झाली होती, गाड्या फोडायची मुलं. का फोडत होती? लक्ष वेधून घेण्यासाठी. आणि मग त्याच्यातून बघितलं, अरे तुझ्यात तर भारी गट्स आहेत की, ठीक आहे, मग तू आम्हाला जॉईन कर. मग तू काय करायचं, एखादा गुन्हा घडताना काय करायचं? फक्त लक्ष ठेवायचं, कोणी येतंय का, जातंय का. जसं की एक नगरसेवकाचा मर्डर होता माझ्याकडे तपासाला, त्याच्यामध्ये एक मुलगा फक्त लक्ष ठेवण्यासाठी होता. आणि म्हणजे असं काहीतरी करून मुलांना कुठंतरी स्वतःला सिक्युअर फील करवायचं असतं. जे म्हणजे एक गरीब घरातून आलेली मुलं असतील किंवा ज्यांना पैशाची कमतरता आहे, अशा लोकांना कुठंतरी एक सिक्युरिटीची भावना पाहिजे असते आणि ती भावना त्यांना सोसायटीकडून, त्यांच्या फॅमिलीकडून मिळत नाही. अशा वेळेला ती मुलं मग अशा गँगला जॉईन करतात, जिथं त्यांचं मेंटली ते सॅटिस्फाईड फील करतात, सिक्युअर फील करतात. सो त्याच्यामध्ये ते सांग. आणि कुठेतरी पॉवर आल्यासारखं एक फिलिंग असेल, की पॉवरचं फिलिंग नाही, सिक्युरिटीचं फिलिंग आहे. पॉवर लगेच काही गुन्हेगारी क्षेत्रात पण मिळत नाही. राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांना पॉवर मिळाली का? तसंच आहे. ओके. ह्या गँगमध्ये तरुणांना नक्की काय आकर्षित करतात? आता तुम्ही म्हणालात की सेफ्टीची एक भावना आहे, सिक्युरिटीची एक भावना आहे, अजून दुसरी कुठली भावना असेल? धतिंगपणा करणं, दम देणं, तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, माझ्यापेक्षा तू छोटा आहे. हे जे काही आभासी जग आपण म्हणतो ना, की आभासी जगामध्ये ते जगत असतात, की जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ठीकच आहे, चालू देत. आणि आपण जर आपला इतिहास बघितला तर नेहमी एका पॉवरफुल व्यक्तीनंच इतरांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पॉवरचं जे महत्त्व आहे ते मानवी समाजाला जन्मापासून माहिती आहे. मग दे ऑलवेज ट्राय टू गेट सम पॉवर, सम टाईप ऑफ पॉवर, की मी माझ्या ग्रुपमध्ये तर का होईना 2 जणांतर दाबू शकतो, पण घरामध्ये माझं कुणी ऐकत नाहीये. अशा वेळेला मी माझं पॉवरचं सॅटिस्फॅक्शन मिळवणार कुठून? मग मला अभ्यास करावा लागेल. अभ्यास केला तर मला तिथून यश मिळेलच अशी खात्री नाहीये. त्यासाठी किती वर्ष थांबावं लागेल? फॅमिलीकडे तेवढे पैसे आहेत का की माझ्या एज्युकेशनला देऊ शकतील? अशा वेळेला मग ते अशा कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला वळतात. कॉमन बिहेवियरल पॅटर्न्स काय असतील अशा मुलांमध्ये? बिहेवियरल पॅटर्नमध्ये मॅम सांगता येणार नाही की ह्याच वेळेला असंच वागेल व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो. त्याच्यामुळे त्याला समोर कधी कधी असं आहे की करावाच लागतो गुन्हा, किंवा कधी कधी त्याला माहितीच नसतं की गुन्हा करायचा आहे, ग्रुप बरोबर जातो, अचानकपणे अडकतो. असं खूपदा असतं की नॉर्मल माणूस सुद्धा गुन्ह्यात कधी अडकतो आपण नाही सांगू शकत. नाही सांगता येत. मुलं, शाळा आणि पालक आणि स्थानिक समाज ह्या सगळ्यांना एकत्र करून आपण ह्या प्रवृत्तीला आळा घालू शकतो का? हा, म्हणजे त्याच्यासाठी शाळांमध्ये वेळोवेळी लेक्चर्स देणं, चांगल्या गोष्टीकडे लोकांना वळवणं. जसं आज सोशल मीडिया इन्फ्लुअन्समुळे मुलं चुकीच्या गोष्टीकडे वळतात, पण त्याच्याऐवजी त्यांना पॉझिटिव्ह काहीतरी सांगणं, पॉझिटिव्ह गोष्टीकडे टर्न करणं, समाजाकडून त्यांना ऍक्सेप्टन्स घेणं जसा असेल तसा. काळा आहे तर काळा असू देत, बारीक आहे तर बारीक असू देत. परंतु आम्हाला एक ट्रेनिंग झालं होतं ज्याच्यामध्ये अनेक मुलांचा जो आयडल असतो तो सलमान खान आहे. का सलमान खान? तर त्याच्यासारखी बॉडी, त्याच्यासारखं दिसणं, हे लुक्स मलाही हवेत. मग मी काय करणार? माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत जेवढे सलमान खान स्वतःवर खर्च करतो. मग ते करायचे असतील तर मला कुठं जावं लागेल? एकतर पैसे कमवून करावं लागेल, किंवा मग मी गुन्हेगारी टोळीत सामील होतो, मला लवकर पैसे मिळतील, मग मी मुलींवर इम्प्रेशन मारू शकेन.
असे खूप गोष्टी असतात मुलांच्या लाईफमध्ये की ज्याच्यामुळे मुलं अननेसेसरी त्या चुकीच्या पॅटर्नकडे वळतात. तर शाळेपासून जर आपण त्यांना शिकवायला सुरुवात केली की शाळेमध्येच छोटी मुलं जेव्हा असतात, असं म्हणतो आपण की लहान मुले मातीचा गोळा आहे, त्याला आकार कसा द्यायचा हे जर स्कूलमधूनच कळत गेलं तर मुला मुलींच्या एकत्र शाळा जेव्हा असतात तेव्हा मुलं मुलींशी कशी वागतात हा पॅटर्न कुठेतरी टीचर लोकांनी ऑब्झर्व करणं, किंवा एखादी जर का मुलीला छेडछाड केल्याची तक्रार आली तर लगेच त्या मुलाला सगळ्यांसमोर बदनाम करायचं किंवा त्याच्याबद्दल सगळीकडे वाईट वाईट बोलायचं, ह्याच्यातून मुलं काय होतात, रिबेलियस बनत जातात. त्याच्यापेक्षा त्याचा एखादी घटना घडली असेल अशी तर त्याला सोबत घेऊन बसणं, काय झालेलं आहे ते बघणं, आणि त्याचं सोसायटीमध्ये नाव खराब होणार नाही अशा पद्धतीने जर त्याला शाळेपासून शिकवत गेलं तर तो समजू शकेल. कारण एखादा मुलगा शाळेतून एखाद्या मुलीला छेड का काढतो, कारण त्याने घरात कुठेतरी ते बघितलेलं असतं, कुठेतरी त्याचे वडील आईला त्रास देत असतात. अशा वेळेला त्याला काय वाटतं की अशा पद्धतीने महिलांना त्रास देणं हे करू शकतो आपण. त्याला त्याचं एक हे माहिती की करण्याची क्षमता आहे, स्त्री दबत आहे. मग तो काय करतो, त्याला जिथं संधी मिळते त्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतो. मग बुलिंग होतं मुलींबरोबर. हे पॅटर्न कुठेतरी आता बदलत चालले, आता मुली पण त्या मार्गाकडे वळत चाललेल्या आहेत, आपण बघतोय. ऑफकोर्स समाजाचा जो फ्लो आहे तो मुलांकडून मुलींकडे सारख्याच प्रमाणात जाण्याची शक्यता नाकारता येत नसते कधी. पण म्हणजे जनरल आपण जर बघितलं तर मुलींमध्ये पण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागलेली दिसते. मुली क्रेझी गुन्हेगारी करू शकतात. मुली कमी आहे प्रमाण आपल्याकडे मुलींचं, पण तुम्ही जर कधी जेलमध्ये व्हिजिट केली, मी वकील असतानाच महिलांच्या जेलमध्ये व्हिजिट केली होती, म्हणजे मला असं वाटलं की पुरुषांचं जेल बघितलेलं परवडलं, जे आम्ही आधी बघितलं होतं. एवढे क्रेझी असतात ना बायका जेलमधल्या, इतकी भांडणं, इतक्या मारामाऱ्या करत असतात. ते आपण म्हणतो नळावरची भांडणं, तिथे पण नळावर भांडतात. पण नळावरच्या भांडणांबद्दल माझा एक स्वतःचा असा अभ्यास आहे की नळावर भांडणं ह्यासाठी बायकांची होतात कारण नळावर पाणी भरायला बायकाच जातात. जर तिथे पुरुष जात असतील तर ऑब्व्हियसली पुरुषही नळावर भांडलेच असते. सो आपण हे म्हणू शकत नाही की बायकांचा बिहेवियर पॅटर्न आहे. म्हणून मी म्हटलं की गुन्हेगारीचा पॅटर्न हा पुरुष आणि स्त्रियांसाठी काही वेगळा नाही. गंभीर गुन्ह्याचा तपास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला फॉलो केल्या जात असतील तर अशा कुठल्या गोष्टी असतील की ज्या लक्षात ठेवून फॉलो केल्या गेल्या पाहिजेत? गंभीर गुन्हा असू देत किंवा छोटा साधा गुन्हा असू देत, गुन्ह्यांच्या तपासाचे टप्पे ठरलेलेच आहेत. FIR दाखल झाल्यानंतर तुमचे जे काही तपासाचे आहेत, जसं की पंचनामा करायचा असेल, स्टेटमेंट्स घ्यायचे असतील, पुरावे गोळा करायचे असतील, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस असतील, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस असतील, हे सर्व एव्हिडन्सेस किंवा फॉरेन्सिक एव्हिडन्सेस असतील, हे सगळं गोळा करण्याचा एक तपासाची कार्यपद्धती ठरलेलीच असते. आणि त्या पद्धतीने तपास प्रत्येक गुन्ह्याचा पोलीस करतच असतात. आणि मग तो गंभीर आहे किंवा नाहीये, पण गंभीर गुन्ह्यामध्ये काय होतं की गुन्हा खूप मोठा असल्यामुळं आणखीन काळजीपूर्वक ती गोष्ट बघितली जाते की पुढे जाऊन गुन्हेगार सुटू नये आणि समाजाला कुठेतरी एक मेसेज दिला जाईल की ह्या पद्धतीचे गुन्हे केले तर ह्याच्यात कठोर शिक्षा होऊ शकते. अशा पद्धतीने नक्कीच तपासामध्ये जास्त काळजी घेऊन तपास गंभीर गुन्ह्यांचा केला जातो. टेक्नॉलॉजीमुळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये बदल झालेले दिसतात. प्रचंड म्हणजे मी जसं म्हटलं तसं की आता जर टेक्नॉलॉजी तुम्ही अडॉप्ट नाही केली तर पुढे जाऊन तुम्ही मागं कधी पडाल, समाजातनं कधी बाहेर फेकले जाल, तुम्हाला समजणार पण नाही. यू विल नेव्हर नो की हे काय चालू आहे. ज्या पद्धतीचे वर्ड्स आहेत, आता जसं मी टेक्निकललाच 2 वर्ष काम केलं, त्याच्यात एवढे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, एवढे AI जनरेटेड फील्ड्स आहेत की ते जर तुम्हाला माहिती नसतील देन यू आर आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा तपास जो आहे, पूर्वी जसं की आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, CM साहेबांनी पण आपल्या म्हटलं, ई-साक्षाबद्दल बोलले. ई-साक्ष ऍप्लिकेशन जे आहे ते तर माझ्याच काळात सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रातले जवळपास 50,000च्या वर आयओनचं मीच रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. आणि आपण महाराष्ट्र फर्स्ट आहोत की जे ई-साक्षमध्ये सगळे ऑफिसरचे रजिस्टर्स आहेत. त्याच्यामध्ये काय की तुम्ही मोबाईलवर ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलेले, पोलीस खात्यासाठी येते. त्याच्यात सगळा तपास जो आहे तो त्या ऍप्लिकेशनवर होतो. मग त्याच्यात तुमच्या स्टेटमेंट्स घेतले जातात, पंचनामा केला जातो आणि ते डायरेक्ट सबमिट केलं जातं. कुठे तर क्लाउडला सबमिट होतं, क्लाउडला कुठल्या सेंट्रल क्लाउडला सबमिट होतं. मग तिकडून ते कुठे जातं तर कोर्टला पण जातं. कोर्टला लिंक द्यायचं त्याची आणि मग त्या पद्धतीने कोर्टाला ॲज इट इज एव्हिडन्स मिळतो. त्याच्यामुळे आता काय होईल की आपल्याकडे जे पूर्वी गुन्हे होस्टाईल व्हायचं प्रमाण होतं आणि मग आज तुमच्यासमोर एक साक्ष द्यायची पोलिसांसमोर, कारण एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे पोलिसांसमोर दिलेली साक्षी ग्राह्य नाही. परंतु त्याच्याबरोबर कॉरोबरेटिव्ह एव्हिडन्स तुम्ही दिला, त्याच्याबरोबर तुम्ही जर बाकीचे सगळे पुरावे दिले तर तो व्हिडिओ आणि ते प्रत्यक्ष बनलेले पंचनामे ह्याच्या अनुषंगाने गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत नेण्याचा मार्ग हा ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीतनं आपण
करू शकतो साध्य. मॅम, आता आपण एक पुण्यातली रिसेंट केस आहे की एका लग्न ठरलं होतं आणि मग गडावर नेलं आणि तिथून ढकलून दिलं. तर त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजीचा वापर झाला, कारण का तिथे बाकी काही म्हणजे पुरावे मिळत नव्हते, पण टेक्नॉलॉजीमुळे तो गुन्हेगार सापडला असं वाटतं तुम्हाला? हा, म्हणजे आता सगळा तपास जे आहेत अलीकडे ते सगळे बहुतांशी वेळा हे टेक्नॉलॉजीवर होतात आणि टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला तर गुन्ह्यापर्यंत पोहोचणं खूपच इझी झालेलं आहे आता. बिहेव्हिअरल ऑब्झर्वेशन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यामध्ये बॅलन्स कसा साधला जातो, किंवा काय उदाहरण तुम्ही एखादं सांगू शकाल का? फॉरेन्सिकमध्ये जर आपण बघितलं तर फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे ते गुन्हा घडल्यानंतर येतं आणि त्यांचे पुरावे गोळा करतं. पण बरेचदा असं होतं की पुरावे नष्ट पण केलेले असतात आणि नष्ट करण्यासाठी काय केलेलं आहे पण ते गुन्हेगारांनाही माहिती नसतं की फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे ते सुद्धा रिकव्हर करण्याची कपॅसिटी आहे. तर अशा वेळेला गुन्हेगार तो प्रयत्न करतात की गुन्हेगारांना माहिती नसते की स्पेशलाइज डिपार्टमेंट आहे, ते कशा पद्धतीने काम करतं. त्यांनी जे काही बघितलेलं असतं ते सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये बघितलेलं असतं. ते तेवढंच चाइल्डिश काहीतरी करतात की पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतात. बट देन टू फॉरेन्सिक डिपार्टमेंट कॅन फाइंड each and every evidence which normal human eyes can't find. ओके. पोलीस इन्व्हेस्टिगेशन बद्दल लोकांच्या मनामधला सगळ्यात मोठा गैरसमज कुठला आहे? त्यांना असं वाटतं की पोलीस चांगला तपास करतच नाही. म्हणजे आमच्याकडे एक जण आले होते, लेडीज होती आणि त्यावेळेला सीआयडी सिरियल खूप फेमस होती, 16 वर्षापूर्वीची घटना आहे. तर ती माझ्या पियाला म्हटली की माझ्या गाडीची काच फोडून माझी पर्स पळवून नेली त्याच्यातून. तर तो म्हटला ठीक आहे, गुन्हा दाखल वगैरे करून घेतला त्यांनी. तर ती म्हटली की सर तुम्ही राग मानून घेऊ नका, पण तुम्ही पंचनामा काही प्रॉपर केलेला नाहीये. तर तो म्हटला कसं काय म्हणू शकता तुम्ही? तर ती म्हटली म्हणजे काय, आम्ही पण सीआयडी बघतो. सो आम्ही स्पीचलेस. असे पण लोक असतात, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये सीआयडीतलं पोलिसिंग आणि रिअल मधलं पोलिसिंग ह्याच्यात त्यांना वाटतं की ते पोलीस सगळं करू शकतात, हे का नाही करत. बरोबर आहे. पण मग त्यावेळेस तुम्हाला काय फिलिंग येतं? आम्हाला हसू येतं काय बोलणार. आता थोडंसं तुमच्याविषयी मला बोलायचं आहे की वुमेन इन युनिफॉर्म म्हणजे हे एक खूप मोठी गोष्ट आहे की समाजाला गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी जेव्हा बायका खरोखर युनिफॉर्ममध्ये येतात तर समाजरचना नक्की बदलू शकते का? हा, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष हे समाजाचे एक समांतर घटक आहेत. अशा वेळेला स्त्रियांना पण त्या सगळ्या संधी मिळणं, जॉबच्या पण आणि सगळ्या, हे कुठंतरी एक गरजेची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा जो समाज आहे म्हणजे स्त्रिया, ह्यांना कुठेतरी न्याय देणं, ह्यांना कुठेतरी प्रोटेक्शन देणं, त्यांना कुठेतरी एक सिक्युअर फील करवणं, ह्यासाठी समाजामध्ये सगळ्या स्तरामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जेव्हा महिला आलेल्या आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये तर ती गोष्ट खूप इझी झालेली आहे की पोलीस स्टेशनपर्यंत आता स्त्रिया पण येऊ शकतात. पोलीस सर्व्हिसमध्ये येण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा काही नाहीये. मी म्हटलं जसं तुम्हाला सुरुवातीलाच की सिलेक्शन झालं आणि मी न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण मग तुम्हाला अशी काही आव्हानं आली का समोर की आता हे मला थोडंसं जड जाईल ह्याला डील करायला, तर असं अशी काही आव्हानं होती समोर तुमच्या? हा, म्हणजे रोजच येतात आव्हानं ऍक्च्युली. आणि तर आमच्या युनिफॉर्म पासूनच आमचं आव्हान सुरू होतं की तो एक वेगळाच पॅटर्न आहे युनिफॉर्मचं. तिथं गेल्यानंतर अकॅडमीत मग सगळं बघायला लागतं आणि जसं की मी म्हटलं की स्त्री पण बाजूला सरकवून एका वेगळ्या विश्वामध्ये जायचं आणि ते ट्रेनिंग घ्यायचं. त्यावेळेला तुझी एक मनाची घालमेल असते की तुम्ही ज्या पॅटर्नमध्ये वाढलेले आहात तो पॅटर्न सोडून तुम्हाला एक वेगळ्या जगात प्रवेश करायचा आहे. तो पॅटर्न ब्रेक करताना कुठं ना कुठं स्त्रियांना त्रास होतो, जो मलाही झाला. पण तो केल्यानंतर एकदा ट्रेनिंग झाल्यानंतर मात्र मग तुम्ही पुरुष आणि स्त्री हा भेद विसरून जाता आणि तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून काम करता. परंतु नक्कीच आव्हानही वेळोवेळी आहेत, आधीही होती, आत्ताही आहेत आणि पुढच्याही काळामध्ये असणार. कारण स्त्रियांना काय आहे की जिथं तिथं स्त्री म्हणून सिद्ध करण्याची समाज कंपल्सन करतो की तुम्ही स्त्री आहात पण खरंच तुमच्यात ते आहे का, ते सिद्ध करा बरं. मग सिद्ध जरी केलं तरी ते पुन्हा म्हणतात नाही पण आम्हाला नाही ना पटत, ते परत सिद्ध करा. सो एव्हरी टाइम पॅटर्न इज द सेम. सारखी अग्निपरीक्षा द्यावी लागते. येस येस, सीतेची अग्निपरीक्षा थांबलेली नाही आणि समाजामधले राम जे आहेत ते सतत सीतेकडून अग्निपरीक्षेची मागणी करतच आहेत, कारण जिकडे तिकडे धोबी आहेत.
दॅट्स सो सॅड ॲक्च्युली. महिला अधिकारी असल्यामुळे काही सेन्सिटिव्ह इन्व्हेस्टिगेशनमध्ये विश्वास मिळवणं सोपं गेलं का तुम्हाला? हो, नक्कीच, अगदी नक्की. एखादं उदाहरण देता येईल? म्हणजे आता खूप खूप केसेस आहेत, परंतु एक अशी घटना होती की कोल्हापूरमध्ये काय झालं होतं की पहिलंच पोस्टिंग, जसं मी म्हटलं, खूप क्रेझी असतं. तर त्यावेळेला एक डॉक्टर म्हणून एक व्यक्ती वावरत होता, जो सरकारी हॉस्पिटलमध्ये बसायचा, आणि ही वॉज नॉट ॲक्च्युली डॉक्टर, तो कंपाऊंडर होता. आणि तो काय करायचा, बोलवायचा महिलांना तपासणीला वगैरे. त्याच्या आठवड्यातले 2 दिवस होते आणि तो तपासणीला बोलवायचा आणि मग बॅड टचेस आणि एव्हरीथिंग वॉज हॅपनिंग. तर मग तोपर्यंत कोणी ओपन नव्हतं केलं, पण जेव्हा त्यांनी मला बघितलं सगळीकडं, TV मध्ये बघितलं किंवा बाकीचं, त्यावेळेला मग त्या माझ्याकडे आल्या महिला आणि त्यांनी सांगितलं की मॅम, आमच्याबरोबर असं असं तिथं घडलेलं आहे आणि तो तसं करतो. मग आम्ही काही डिकॉय पाठवले, त्याच्यात आमच्या महिला कर्मचारी पाठवल्या. तर जेव्हा आम्हाला सिद्ध झालं ते की तो तसं करतोय, त्यावेळेला आम्ही त्याच्यावर लगेच त्याला अटक केली आणि ऍक्शन घेतली. ह्या जबाबदारीचं इमोशनल प्रेशर आणि वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये कसा बॅलन्स साधता तुम्ही? इमोशनल प्रेशर फारसं काही येत नाही, पण वैयक्तिक आयुष्यामध्ये हळूहळू, जसं मी म्हटलं की फॅमिलीला पण सवय होऊन जाते. नाव दिस इज द लाईफ. काही प्रोज आहेत तर काही कॉन्स राहतात, प्रत्येक डिपार्टमेंटचे असतील किंवा कुठलेही असतील. तर तेवढी फॅमिली ऍडजस्ट करत राहते असं वाटतं मला. आय डोंट नो, आय कॅन्ट से. नाही, नक्कीच. कारण जसं की एक आमच्या वरिष्ठ अधिकारी होत्या, त्यांना तो प्रश्न विचारला गेला होता इंटरव्ह्यूमध्ये, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की त्यांना विचारलं होतं की तुमच्या पुढे जाऊन अशी आव्हानं येणार की लग्न की करिअर, फॅमिली का करिअर. सो त्यावेळेला त्या असं म्हटलं की माझ्या समोर जेव्हा नदी येईल त्यावेळेला मी ती कशी पार बघेन. तसंच आमचं असतं, रोज आमच्या समोर जेव्हा नदी येते तेव्हा आम्ही कुठलाही पूल उभा करतो आणि पार करतो. पोलीस सर्व्हिसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल? वेलकम, एकदम चांगली सर्व्हिस आहे. माइंडसेट चांगला ठेवून या, पॉवरफुल माइंडसेटनी या. काय काय तर पहिल्या महिला PSI बघितल्यात की ज्या PSI बनतच नाही, त्या ऑलरेडी त्या वीक असतात. म्हणजे माझ्याकडे एक महिला PSI होती, तर बंदोबस्त होता एक, आणि त्या बंदोबस्तमध्ये ती एके ठिकाणी पॉईंटला बंदोबस्तला होती. तर मी गेले फेरी मारत तर तिथे गेले, तर शी वॉज व्हेरी स्ट्रेस्ड. तर मी तिला म्हटलं काय झालं, तर ती म्हटली की मॅम, इथं ते गणपती विसर्जन करायचं नव्हतं, ते लोक आले, जबरदस्ती केली, असं केलं तसं केलं. तर मी म्हटलं बरं मग. तर ती घाबरून रडायला लागली की नाही मॅम, मी त्यांना थांबवू नाही शकले. मी म्हटलं तुझं वेपन कुठे आहे? तर तिच्याकडे वेपन होतं. मी म्हटलं चालवायचं ना, म्हटलं ऍटलिस्ट दाखवायचं तरी, तुम्हाला दिले ना म्हटलं ते, तुम्ही हे वापर करा. आणि म्हटलं तू रडते कशाला, यू आर अन ऑफिसर, यू शुड नॉट क्राय. त्यावेळेला मग तिला समजलं. मग तिनं दुसऱ्या दिवशी मात्र ते सगळा पॉईंट एकदम ताकदीने पकडला. आणि बघितलात मी, खूप खतरनाक महिला पोलीस अधिकारी काम करतात. म्हणजे एखादी अशी असेल, परंतु वुमेन पोलीस ऑफिसर्स आर द लाईक काली, दे आर कॉल्ड, वी कॅन कॉल देम काली. वाव. म्हणजे ऍक्च्युली आता ऐकताना पण अंगावर काटा. म्हणजे हे फार दुष्टांचा संहार करण्याची जबाबदारी घेऊन फिरणाऱ्या आधुनिक जगातल्या त्या दुर्गामाता आणि कालीचे, तसं म्हटलं पाहिजे. खरंच आहे. लिंगभेदाची ही जी चौकट आहे ती आपण कशी तोडू शकतो किंवा कशी भेदू शकतो? नाही तोडू शकत मॅम, नाही तोडू शकत. लिंगभेदाची चौकट तोडण्यापेक्षा आपलं लिंग कसं स्ट्रॉंग होईल याच्याकडे काम करणं जास्त योग्य आहे. आपण कशाला पुरुषांच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं? आपलं स्वतःच कॉम्पिटिशन आहे. आपल्याला महिला एकमेकींना पहिला पुढे जाऊन देत नाहीत. तिथं पुरुषांना काय पडलेलं आहे आपलं? पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांची किंमत नगण्य आहे मॅम. हे एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे. आपणच स्वतःला प्रूव्ह करायला जातो की नाही मी पुरुषांपेक्षा चांगली. नो, तुम्ही तुमचीच लाईन चालवा, तुमचीच लिगसी चालवा. पुरुषांच्या नादाला लागूच नका तुम्ही. कशाला लिंगभेदाचा विचार करत बसायचा? ते ऑलरेडी करतात आपल्याबरोबर लिंगभेद, आपण पण त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनला जायचं. त्यापेक्षा आपण आपलंच बघू, असं माझं मत आहे. पण मॅम, मग तुम्हाला असं जाणवलं का की आत्ताच्या करंट ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ह्याच्यासाठी खूप स्वतःला पण झगडावं लागतंय? झगडा नाही, मी तर हक्क मागते. झगडा कुठला काय? कुणाशी झगडा करणार मॅम? झगडा कुणाशी करणार आपण? ही यंत्रणा ह्या समाजाचा हिस्साच आहे. आपण कुणाशी झगडा करायचा? आणि जेव्हा आपण झगडा करायला जातो ना, तेव्हा त्या समाजाच्या हातामध्ये आपण आपल्या आयुष्याची दोरी देतोय. त्यांनी घेण्याचे निर्णय देतो त्यांच्या हातामध्ये की तुम्ही आमच्याबद्दल निर्णय घ्या. नो, निर्णय स्वतःच घ्या आणि तो निर्णय अंमलात आणण्यासाठी स्वतःच प्रयत्न करा.
तुम्ही कशाला म्हणता पुरुषांना की तुम्ही आम्हाला न्याय द्या? कुठून देणार ते न्याय? पुरुष आपल्याला वाटतं तेवढे स्ट्रॉंग नाहीये. पुरुष नाही स्वतःसाठी सगळे निर्णय घेऊ शकत. ते नाही. आपल्यासाठी काय निर्णय घेणार? दे आर नॉट कॅपेबल. Right. मी तर असं मानते. तुम्ही मला सांगा, तुमच्या घरात मुलगा असेल, तो मुलगा आईच्या पुढे जातो का? नाही जात. नवरा बायकोच्या पुढे जातो का? मग बाहेरच्या समाजाचा काय विचार करायचा? बरोबर आहे ना. बाहेरच्या समाजातल्या लोकांना जाऊन म्हणायचं दादा भाऊ माझं बघा, कशाला? त्यामुळे लिंगभेद हा विचारच सोडून द्या. आपलं लिंग स्ट्रॉंग करा. अमेझिंग थॉट आहे मॅम हा. म्हणजे मला असं वाटतं की विमेन्स डे साठी सीमित विमेन ॲटिट्यूड न ठेवता तुम्हाला जे स्त्रीत्व मिळालंय ते रोज साजरं केलं गेलं पाहिजे. साजरं कशाला करायचं? जगायचंय. जगायचंय. मला खरंच म्हणजे मी हे मजाक म्हणून नाही सांगत आहे. मला काय होतं, आमच्या खात्यात जेव्हा येतो ना आम्ही तेव्हा पुरुषांसारखं वागायला बघतो. हे मला माझ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, जेंट्सनी. ते म्हटले तुम्ही बायका पुरुषांसारखं कशाला बनताय? बायका म्हणून राहा ना. बायकांनी बायका म्हणून राहावं, पुरुषांनी पुरुष म्हणून राहावं. आपण जर मला सांगा, आपण समाजामध्ये एखादा पुरुष जर बाईसारखं वागायला लागला तर आपण म्हणतो काय बायल्या आहे तो, म्हणतो की नाही सांगा तुम्ही? म्हणतो. मग अशा वेळेला आपण कशाला पुरुषांसारखं वागायचं? पण हे समजायला पण मला खूप वर्ष गेली. समाजामध्ये एकच बदल करण्याची संधी मिळाली आणि गुन्हे त्याच्यामुळे कमी होणार असतील तर असं तुम्ही कुठला बदल कराल? मी असं म्हणेन की समाजाची ऊर्जा जी स्त्रीकडे आहे ना, ती तिने मुलांच्या माध्यमातून आपल्या मुलाला शिवाजी बनवण्यात नाही घालवलं तर कमीत कमी मावळा बनवण्यासाठी पाठवावी, असं माझं मत आहे. मग त्याच्या पुढे मावळा बनला तर एखादा शिवाजी पण तयार होईलच. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे बनले त्यांना आपण जिजाऊ मातांनी घडवलं म्हणतो. त्यावेळेला स्त्रीची ऊर्जा कुठं होती? त्या कुठं वाट बघत बसल्या होत्या कुणाची? त्यांनी त्यांच्या मुलाला घडवलंच ना. आईमध्ये ती क्षमता असते की तिच्या मुलाला मुलीला कशाही पद्धतीने घडवू शकते. कारण तुम्ही जर पहिल्यापासून जर बघितलं, अगदी प्राचीन युगामध्ये बघा, अश्मयुगापासून शेतीचा शोध लागत नव्हता तोपर्यंत स्त्री आणि पुरुष भटकंतीच्या समाजात जगत होते. शेतीचा शोध लागला, स्त्रिया मातृत्वाच्या नियमांप्रमाणे मूल झाल्यानंतर एका जागी समाज स्थायिक व्हायला लागला. पुरुष शिकार करायला जायला लागले. अशा वेळेला समाज चालवण्याची जबाबदारी कोणावर होती? स्त्रियांवर होती. घडवलं कोणी त्या पुरुषांना? स्त्रियांना ते येत असल्याशिवाय त्यांनी घडवलं का? पुरुष येऊन त्यांना शिकार करायला शिकवत नव्हते, स्त्रियाच शिकवत होत्या. स्त्रिया स्वतःची शक्ती आजकाल गमावून बसलेल्या आहेत, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे त्या वाट बघतात की पुरुष माझ्यासाठी काहीतरी करेल. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम अदर्स हु आर नॉट केपेबल टू डू समथिंग फ्रॉम देमसेल्व्स. बरोबर आहे. मुलांना इमोशनली स्ट्रॉंग बनवण्यामध्ये पालकांची भूमिका किती महत्वाची आहे? मुलांना इमोशनली स्ट्रॉंग बनवण्यासाठी स्वतः इमोशनली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. पहिली गोष्ट, व्हॉट यू आर लुकिंग दॅट यू आर बिकमिंग. येस. जर का मुलं बघत असतील की माझे वडील घाबरतात, मग एकतर ते गुन्हेगारीकडे वळतील कारण त्यांना पॉवर पाहिजे, किंवा आई स्ट्रॉंग आहे, ती मुलं आईला आयडल मानतील आणि समाज चालवण्याचा विचार करतील. सो आई वडील काय वागतात, आजूबाजूच्या कुठल्या सर्कलमध्ये तुम्ही मुलांना घेऊन जाता, त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची मुलं इमोशनली स्ट्रॉंग बनणार की इमोशनली वीक बनणार. आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? माझं असं मत आहे की तरुणांनी आजकाल जे काही असं छोटंसं जग बनवून घेतलंय ना स्वतःचं, की नोकरी पुरतच करायचं आणि बाकीच्या वेळेला मध्ये सॅटर्डे संडे एन्जॉय करत बसायचं किंवा सोशल मीडियावर सगळा टाइम वेस्ट करून टाकायचा, हे न करता कुठंतरी समाजासाठी काहीतरी करायचा विचार करा. यू आर द पीपल हु आर गोइंग टू बी नेक्स्ट वर्ल्ड. येस. तुम्ही ह्या लोकांवर डिपेंड राहू नका ज्यांची वय झाली, जे आता म्हातारे झालेले आहेत. तुम्ही अपेक्षा धरता की सोशल मीडियावर जे काही आलेत त्याच्यावर आम्ही फक्त काय करतो, कमेंट करत बसतो. क्रेझी कमेंट्स आहेत, नॉट नेसेसरी. तुम्ही काय बदल करू शकता तो विचार करा आणि तो बदल करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करा. आपण असं म्हणतो ना की तुम्हाला जे बघायचंय ते पहिल्यांदा स्वतःमध्ये बघायला लागा आणि मग तरुणांनी तेच करावं, तरुणींनी पण तेच करावं, असं माझं मत आहे. आजकाल मुलींमध्ये पण ट्रेंड आहे लग्नच नाही करायची. हे काही योग्य नाहीये. समाजाची जी जडणघडण आहे ना ती मोडू नका. ती मोडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पूर्वीच्या काळापासून एवढी मोठी मोठी लोक झाली, आज आपण बघतोय आता अजून पण कितीतरी एज झालेली लोकच पॉलिटिक्समध्ये आहेत, बरोबर आहे. त्यांच्यानंतरच्या कमीत कमी 2-3 पिढ्या तर आल्याच नाहीत. अशा वेळेला त्या पिढ्या काय करतात मग नक्की? आपल्या समाजातनं एखादा नेता का नाही तयार होऊ शकत, एखादा अधिकारी का नाही असा तयार होऊ शकत की जो खूप जगावेगळा आहे आणि कुठेतरी मग तुम्ही त्याच पॅटर्नमध्ये लुकमध्ये अडकलेले आहात. त्याच्या ऐवजी
इन्स्टावर स्वतःचं पूर्ण लाईफ घालवण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी चांगलं काहीतरी करा, 2 लोकांसाठी तरी काम करा, आई वडील. मॅम रॅपिड फायर आपण घेऊ शकतो का? येस. ओके. आयुष्यात कधीही विसरू न शकणारा एखादा गुन्हेगार? जो मी म्हटलं मोकाचा आरोपी आहे. फिअर की सर्टनिटी ऑफ पनिशमेंट, म्हणजे गुन्हे रोखण्याचा सगळ्यात जास्त प्रभावी उपाय काय असेल? त्यांचं अपब्रिंगिंग. ओके. पोलिसांबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज? पोलीस भ्रष्टाचारी आहेत. जी फॅक्ट नाहीये. प्रत्येक पोलीस ऑफिसरमध्ये असायलाच हवा असा एखादा गुण? हंबलनेस. येणाऱ्या तक्रारदाराकडे बघण्याचा हंबलनेस. कायम लक्षात राहिलेली एखादी इन्व्हेस्टिगेशन? कायम लक्षात राहिलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बरेच इन्व्हेस्टिगेशन आहेत, पण जी मी म्हटलं ना कोल्हापूरची जी क्रेझी मर्डर होते ते माझ्या कायम लक्षात राहिलं बिकॉज ऑफ दॅट हिज मदर. त्यामुळे ती माझ्या कायम लक्षात राहिली. दॅट म्हणजे तिला किती हर्ट झालं होतं ते आम्ही स्वतः बघितलेलं नंतर. प्रत्येक पालकाने मुलांना शिकवायला पाहिजे अशी एखादी सवय? वाचन पूर्ण सुटलेलं आहे. आणि आजच्या तरुणांनी टाळायला पाहिजे अशी एखादी चूक? सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला जे ते इन्फ्लुअन्स करत चाललेले आहेत, चुकीच्या लोकांना फॉलो करत, ते नक्कीच टाळलं पाहिजे असं मला वाटतं. कारण पडद्याच्या मागे जे जग दिसतंय तुम्हाला ते तुम्हाला खरंच माहित नाहीये की त्याच्यात रिअल काय आहे. मॅम खूप छान तुम्ही विषय समजावून सांगितला, कारण का बऱ्याच वेळा भीती असते आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलायची सुद्धा भीती असते आणि त्यांच्याकडून एवढं चांगलं ज्ञान मिळतंय आज आपल्या ऑडियन्सला, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. शेवट करताना मला तुम्हाला विचारायचं आहे की सामान्य नागरिकांनी सुरक्षित समाज होण्यासाठी काय करायला पाहिजे? सामान्य नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे डोळे उघडे ठेवून अवेअरनेस केला पाहिजे. आणि त्या अवेअरनेसनुसार आजकाल कोण कोणाकडे बघतच नाही, शेजारी कोण राहतं आपल्याला माहीत नसतं. सो तो कुठंतरी समाजाचं एक डिस्कनेक्शन जे आहे ते कुठंतरी कनेक्शनमध्ये बदललं पाहिजे. लोकांनी एकमेकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. येस, थँक्यू. मी खूप आभारी आहे. मला माहिती आहे की आपल्या प्रेक्षकांना आजचा एपिसोड नक्की आवडणार आहे. तुम्हाला मॅमशी अजून पुढच्या विषयावर काही गप्पा मारायच्या असतील, तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की ते आम्हाला कळवा. आपण मॅमना परत एकदा विनंती करू की ह्या विषयावर पण आमच्याशी संवाद साधायला पाहिजे म्हणून. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू.